त्या ट्रेडिंग मध्ये किती प्रकार आहेत आणि आपण आपण किंवा कोणताही ट्रेडर कोणत्या प्रकारे ट्रेडिंग करतो हे बघायचं आपण. ठीक आहे. हा. पहिला प्रकार कोणता आहे? स्कॅल्पिंग. अच्छा. स्कॅल्पिंग हा शब्द कधी ऐकलाय तुम्ही? नाही. हॅलो इम्रान दादा. हा, कालच ऐकलं मी. हा, काय सांगितले सांगा स्कॅल्पिंग म्हणजे? स्कॅल्पिंग म्हणजे कमीत कमी वेळामध्ये खरेदी आणि विक्री केली जाते. हा, ठीक आहे. लिहून घ्या मुस्लिम दादा. कमीत कमी वेळामध्ये. स्कॅल्पिंग म्हणजे कमीत कमी वेळामध्ये हा. खरेदी किंवा विक्री केली जाते. ओके, लिहिले. हॅलो इम्रान दादा. हा, बोला ना. कमीत कमी किती वेळ सांगा? कमीत कमी सेकंद हा, आणि मिनिटामध्ये. मिनिट्स किती आहेत मिनिमम सांगा? किती? मॅक्झिमम मिनिमम 15 to 30 सेकंड आणि हा, मॅक्झिमम 2 to 5 मिनिट. ठीक आहे. मुस्लिम दादा किती म्हटला? ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या. हा. कमीत कमी 15 ते 30 सेकंड. 15 ते 30 सेकंद. हा, सेकंड. हा. आणि जास्तीत जास्त 3 ते 5 मिनिट. म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम. मिनिमम किती सांगितलं? मिनिमम 15 ते 30 सेकंद आणि जास्तीत जास्त किती म्हटला? 3 ते 3 ते 5 5. मिनिट. 3 ते 5 मिनिट. हा. या टाइम फ्रेम मध्ये जो ट्रेड बाईंग करून खरेदी करून विकला जातो त्याला स्कॅल्पिंग म्हणतात काय? हा, त्याला स्कॅल्पिंग म्हणतात. अच्छा. आता टाइम फ्रेम मिनिमम मॅक्झिमम म्हणजे ओव्हरऑल किती टाइम फ्रेम आहे? 5 मिनिटाचा आहे. 5 मिनिट आहे. हो. 5 मिनिटामध्ये जो ट्रेड एक्झिक्यूट होतो म्हणजे आता खरेदी केलो मी हा. आणि लगेच 30 सेकंड मध्ये एक्झिट केलो प्रॉफिट मध्ये किंवा लॉस मध्ये, हा. ते मला माहित नाही. हा. पण जो ट्रेड 30 सेकंड मध्ये एक्झिट झाला त्याला आपण काय म्हणायचं? स्कॅल्पिंग. आणि जो ट्रेड 3 मिनिट किंवा 5 मिनिटानंतर क्लोज झाला त्याला काय म्हणायचं? त्यानंतर हा, त्यानंतर स्कॅल्पिंगच म्हणायचं. 3 ते 5 मिनिटांमध्ये पण क्लोज झाला तरी स्कॅल्पिंगच. अच्छा. 5 मिनिटांमध्ये जो ट्रेड क्लोज होतो बाईंग करून किंवा खरेदी विकून त्याला आपण काय म्हणायचं? स्कॅल्पिंग म्हणायचं. ठीक आहे. बरोबर इम्रान दादा? बरोबर. ते लॉस मध्ये असू दे किंवा प्रॉफिट मध्ये असू दे, त्याला आपण स्कॅल्पिंगच म्हणणार. हो. ठीक आहे. हॅलो. हॅलो मुस्लिम दादा. हा, काय म्हटला? 3 ते 5 मॅक्झिमम 5 मिनिटाच्या आत जो ट्रेड खरेदी करून विकला जातो हा. आत. त्याला आपण स्कॅल्पिंग म्हणायचं. ठीक आहे. ओके. आणि हे बघा, तुम्हाला एक डाऊट पहिला क्लिअर करतो. हा, बोला. आपल्याला काय वाटते? खरेदी केलेलीच वस्तू आपल्याला फक्त विकायला येते, हा. बरोबर? होय. यामध्ये तुम्हाला काय बेनिफिट असतो? तुम्हाला तुमच्याकडे वस्तू नसताना पण तुम्हाला विकायला येते वस्तू. वस्तू नसताना विकू शकतोय? होय, डायरेक्ट सेलचं ऑप्शन असते. बाईंग आणि सेलिंग 2 पोझिशन असतात. होय. बाईंग केल्यानंतर तुम्ही विकताय, हो, बाईक नंतर. तर इथं सेल केल्यानंतर तुम्ही कुणाला विकायचं असते? बायर्सला विकायचं असते, म्हणजे जो खरेदी करणार असतो त्याला. परत एकदा सांगा. हे बघा, बाईंग आणि सेलिंगचं ऑप्शन असते. होय, बाय आणि सेल. बाईंग केल्यानंतर पण आपण विकतोय, कुणाला विकतोय? सेलर्सला विकतोय. सेलरला. ठीक आहे. सेलचं ऑप्शन काय असते माहिती आहे काय? विकण्यासाठी. हा, कोणती तर पोझिशन तुम्ही तुमच्याकडे नसताना तुम्ही विकू शकताय. नसताना पण विकू शकतोय काय? होय, त्यामुळे ब्रोकर आपल्याला प्रोव्हाइड करतोय ते. हा. हा. आपण सेल बटनवरती दाबल्यानंतर आपली पोझिशन शॉर्ट होते. म्हणजे शॉर्ट म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला स्टार्टिंगला? शॉर्ट म्हणजे कमी. लॉंग आणि शॉर्ट 2 पोझिशन सांगितल्यात म्हणा. ते कमी वेळामध्ये. नाही, लॉंग म्हणजे बाईंग म्हटलं की. पहिल्या हा. हो. पानावर हो. लास्ट बघा. बरोबर. लॉंग म्हणजे लॉंग. बाईंग आणि शॉर्ट म्हणजे सेलिंग. सेलिंग. हो. हे टेक्निकल वर्ड्स आहेत. होय. होय. शॉर्ट म्हणजे तुम्ही तर डायरेक्ट सेल करू शकताय होय. आणि शॉर्ट. बायर्सला तुम्ही विकू शकताय. ठीक आहे. हम्म. समजलंय? बेसिक होतं. होय, समज. ठीक आहे. आता मी सांगा, स्कॅल्पिंग म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? स्कॅल्पिंग म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जो ट्रेड केला जातो त्याला स्कॅल्पिंग म्हणतात. म्हणजे कमीत कमी 15 ते 30 सेकंद आणि जास्तीत जास्त 3 ते 5 मिनिट. ठीक आहे. हो. आता हे तुम्हाला अनालिस्ट टाइम फ्रेम इथं लिहिला दिसायला आलाय. अनालिस्ट आहे. हो, दिसतो. हे तुम्हाला आज समजणार नाही काय आहे ते नेमकं. अच्छा.
कॅन्डलस्टिक पॅटर्न जेव्हा अर्धा संपणार हा तेव्हा तुम्हाला हे समजणार. तोपर्यंत फक्त हे लिहून घ्या. ते 2 आणि नोट घेऊ काय? अनालिस्ट टाइम फ्रेमच्या खाली 5 मिनिट लिहायचे हा आणि एंट्री कन्फर्मेशन टाइम फ्रेमच्या खाली 1 मिनिट लिहायचं. 1 मिनिट. आणि लिहून घ्यालास? नाही सर, जरा असं म्हणल्यात बसले, उद्या सबमिशन आहे, उद्या नाही परवा. ठीक आहे, नंतर घेतो की सर लिहून. ठीक आहे, ठीक आहे. हा. लिहून घेतला तुम्हाला? लिहायला 1 मिनिट. हा लिहिलं. लिहिला? हो. आता हे तुम्हाला उद्या समजेलच आहे काय म्हणतात त्याला, किंवा आज संध्याकाळच्या क्लासमध्ये पण समजलं ते. हम्म. ठीक आहे, ह्याला तोपर्यंत अवॉइड करा फक्त. चालेल. आता ह्याच्यानंतर काय बघा, स्कॅल्पिंग म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. हो. स्कॅल्पिंगच्या खाली अजून एक पॉइंट स्कॅल्पिंग मध्येच लिहायचा. हा स्कॅल्पिंग करताना तुम्हाला ट्रेड्स खरेदी किंवा विक्री करण्याची लिमिट नसते. 1 मिनिट. स्कॅल्पिंग करताना हा खरेदी आणि विक्री करण्याची लिमिट नसते. खरेदी आणि विक्रीची करण्याची लिमिट नसते. हा 1 मिनिट आहे. करण्याची लिमिट नसते. एकच मिनिट हा. हा, हॅलो इम्रान दादा, हा, बोला ना. परवा फंडामेंटल शिकवताना होता तुम्ही? होतो ना. मी फंडामेंटल मध्ये काय सांगितलं, करन्सी जेव्हा मोठमोठ्या वीक होतात तेव्हा गोल्ड वरती जातं. वरती जातात. आता न्यूज बघायला आलाय तुम्ही, हा, बघत आहे ना. चायना आणि US चे केवढे मोठे प्रॉब्लेम चालू आहेत. आहेत ना. टॅरिफमुळे. एकदम मोठे प्रॉब्लेम चालू आहेत. होय. चालू आहे. आता मला सांगा, सोमवारपासून हे जरा जास्त चाललंय. हो. सोमवारपासून मार्केटमध्ये क्रॅश चालू आहे की नाही सांगा. आपल्या इंडियन असू दे किंवा ओव्हरऑल कोणतं मार्केट असू दे, स्टॉक हा, सगळे पडत आहेत. बरोबर बरोबर. बरोबर. पण सोमवारपासून गोल्डची किंमत अजून वाढली की नाही सांगा मला. वाढलंय की. मग ह्यांचा अर्थ काय आला बघायचा. फंडामेंटली वर्क झालं इथं. झालं ना. सगळ्या देशांच्या करन्सी वीक झाल्या. हा, झालं. म्हणजे मोठ्या करन्सी. हम्म. आणि तेव्हा गोल्ड वाढलंय कमी झालं. वाढलंय. मग समजलं तुम्हाला टेक्निकली कसं, फंडामेंटली कसं वर्क करते. समजलं. ठीक आहे. आता मुस्लिम दादा हा बोला. काय लिहून घेतला आता? स्कॅल्पिंग करताना खरेदी किंवा विक्री करण्याची लिमिट नसते. नसते. आणि ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, हम्म. आपल्या रिस्क मॅनेजमेंट नुसार हा ट्रेड्स लिमिटेड घ्यायचे की अनलिमिटेड घ्यायचे. ट्रेड्स लिमिटेड घ्यायचे हम्म की अनलिमिटेड घ्यायचे हम्म हे दर्शवणार. दर्शव. आता ह्याचा अर्थ काय बघा मुस्लिम दादा. हा सांग. स्कॅल्पिंग मध्ये लिमिटेड ट्रेड नसतात हे सांगितलं तुम्हाला. हो. म्हणजे अनलिमिटेड असू शकतात. हा पण हे मार्केटवरती डिपेंड असते किंवा टेक्निकल डिपेंड नसते, आपल्या रिस्क मॅनेजमेंटवरती डिपेंड असते. म्हणजे कसं बघा, आता माझ्याकडे 10,000 कॅपिटल आहे. मी 10,000 कॅपिटलची ओव्हरऑल किती रिस्क घेऊ शकतोय हे माझ्यावरती असते. बरोबर इम्रान दादा? बरोबर. मग किती रिस्क घ्यायचे आणि किती आपण प्रॉफिट काढून मार्केटमधून साईडला यायचे आपल्यावर असते काय मार्केटवरती असते? आपल्यावरती. आपल्यावरती असते. म्हटल्यावर रिस्क मॅनेजमेंट कोण केली पाहिजे, आपण केली पाहिजे की मार्केट आपल्याला सांगणार आहे? आपण केले पाहिजे. समजलं? म्हणजे आपल्या रिस्कवर. हा, आपल्या रिस्कवरती ट्रेड लिमिटेड घ्यायची का अनलिमिटेड घ्यायची त्या सगळं आपल्यावरती असते. मार्केट काय आपल्याला सांगत नाही की एवढे ट्रेड घ्यायचे आणि एवढे नाही घ्यायचे. ओके.
आपलं कॅपिटल संपेपर्यंत पण आपण ट्रेड करू शकतोय किंवा कॅपिटल 10 पण होईपर्यंत पण आपण ट्रेड करू शकतोय. अच्छा. पण रिस्क कशी घ्यायची सगळं आपल्यावरती असते. ठीक आहे. हो. आता त्याच्या खाली एक पॉइंट लिहून घ्या. हा सांगा. स्मॉल प्रॉफिट्स पर ट्रेड स्मॉल प्रॉफिट्स पर ट्रेड. अँड स्मॉल लॉसेस पर ट्रेड. स्मॉल लॉसेस पर ट्रेड ओके. म्हणजे काय बघा, प्रॉफिट घेताना पण कमी घ्यायचा, लॉस करताना पण कमी करायचा. हे कशामध्ये? स्कॅल्पिंग मध्ये करायचं. ठीक आहे. ओके. आणि खाली एक शब्द लिहून घ्या. हा. रिस्क रिवॉर्ड रेशो हा लिहिले. इज इक्वल टू आर आर. आर आर याचा शॉर्ट फॉर्म आहे. अरे तुम्ही माझ्या ग्रुपवरती जॉईन झाला? डबल आर का ट्रिपल आर? डबल आर. ओके. माझ्या ग्रुपवरती जॉईन होता तुम्ही 1-2 दिवसाच्या आधी? 1-2 दिवसाच्या आधी होतो. मी ग्रुपवरती मेसेज टाकली ते बघितला तुम्ही? बघितली की. 1:3 आर आर. ते नाही बघितलं. एक शब्द असेल तर दिसेल तुम्हाला, नंतर बघा सर्च करून तिथं. आता रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय माहित आहे तुम्हाला? नाही. रिस्क म्हणजे काय? रिस्क म्हणजे हे आपलं मराठी शब्द माहित नाही मला. जोखीम. हा जोखीम जोखीम. आणि रिवॉर्ड म्हणजे काय? प्रसाद धरूया. हा प्रसाद अचिव्हमेंट. किती हा अचिव्हमेंट धरूया, एकदम सिंपल तुम्हाला समजण्यासाठी. हा. म्हणजे किती जोखीम मध्ये घेऊन तुम्ही केवढी मोठी अचिव्हमेंट करू शकता हे आपल्याला तिथं ठरवायचं आहे. हा. हे सगळ्या गोष्टी ट्रेड घ्यायच्या आधी ठरवायच्या असतात. समजलं? ओ. आता रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय परत बघा. हा. 1:2 आपण रीड करताना कसं करतोय बघा. हा. 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो, 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो, पुढे XYZ काय पण असते अनलिमिटेड. हम्म. म्हणजे काय बघा, रिस्क घेताना आपण किती घालूय 1:3 मध्ये? किती म्हटला? 1:3? 1:3 चा रिस्क रिवॉर्ड आहे. ठीक आहे. हा. आपण इन्व्हेस्ट करायला आलोय 1 रुपये. हा. म्हणजे रिस्क किती रुपयाची घ्यालोय 1:3 मध्ये? 1 रुपयाची. 1 रुपये. हा. आणि रिवॉर्ड किती गावायला लागला आपल्याला? 3 पटेल. 3 पट. हो. म्हणजे 1:3 झाला. होय. असंच असते पुढं 1:15 म्हणजे आता 7 रुपये तुम्ही रिस्क करायला आलाय. हम्म. तर 1:15च्या प्रमाणे कितीचा प्रॉफिट व्हायला पाहिजे? 7चं मल्टिपल टाइम्स किती व्हायला पाहिजे? 15 टाइम्स. मग किती होणार त्याचा आन्सर? 15 म्हणजे किती? 105 काय? काय ना? 7 इन्व्हेस्ट करून 15 हे हा 7 तुम्ही इन्व्हेस्ट केला म्हणजे 1:15 रिस्क रिवॉर्ड आहे म्हटलंय मी. 1. हा 1:10 धरा. 1:10 रिस्क रिवॉर्ड आहे. म्हणजे जोखीम किती करणार आहे? 7 मधले 7 रुपये. ठीक आहे. हा काय म्हणता? जोखीम तुम्ही यामध्ये 7 रुपये करायला आलाय. हा. म्हणजे 1:2 मध्ये किती आलं? 7 रुपये आलं. होय. 10 याचा काय आहे? रेशो आहे. प्रॉफिट किती पट करणार आहे? 10 पटीने. 10 पट. 1:10 म्हणजे 7चे मल्टिपल टाइम्स किती येणार? 10 टाइम येणार ना? हा 10 टाइम. म्हणजे त्या आन्सर आपण प्रॉफिट किती काढालोय सांगा यामध्ये 7 रुपये रिस्क करून? 70 काय? 70 काढालोय. ठीक आहे. हो. आता मला सांगा 1:4 चा रिस्क रिवॉर्ड रेशो आहे तुमचा. हा. आणि तुम्ही 25 रुपये रिस्क करायला आलाय. तर प्रॉफिट कितीचा काढणार आहे तुम्ही? 100. 100चा काढणार. होय. म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशो तुमचा कितीचा आला? 4 टाइम. 1:4. 1:4. समजलं आता रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे काय? आता खाली लिहून घ्या. हा बोला. इम्रान दादा, हा बोला ना. स्कॅल्पिंग करताना मिनिमम रिस्क रिवॉर्ड किती असणार? 1:1. 1:1 लिहून घ्या मस्त दादा. हा बोला.
स्कॅल्पिंग करताना मिनिमम रिस्क रिवॉर्ड रेशो हा 1:1 असणार. वन इज टू वन काय हा. रिस्क रेशो ओके मिनिमम रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे RR टाका तिथं. टाकलं आणि मॅक्झिमम 1:2 असणार. मॅक्झिमम 1:2 असणार. 1:2 म्हणजे काय बघा, रिस्क मिनिमम किती असणार तुमची, जेवढी रिस्क घ्यालाय तेवढा रिवॉर्ड काढून तुम्ही मार्केटमधून साईडला होणार. हा आणि मॅक्झिमम किती घ्यायचा आहे, जेवढी रिस्क करताय त्याच्या डबल घेतल्यानंतर साईडला व्हायचा आहे. हे कशामध्ये करायचं आपल्याला, स्कॅल्पिंग मध्ये स्कॅल्पिंग मध्ये हे सगळे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. स्कॅल्पिंग म्हणजे काय सांगा मला. स्कॅल्पिंग म्हणजे कमीत कमी वेळामध्ये खरेदी किंवा विक्री केली जाते. ठीक आहे. हो मिनिमम तुम्ही किती काढणार यामध्ये प्रॉफिट, मिनिमम 1:1 म्हणजे जेवढे जेवढे गुंतवणार आहे त्याच्या तेवढेच, तेवढेच आणि मॅक्झिमम गुंतवणार त्याच्यापेक्षा डबल. ठीक आहे. होय आता खाली अजून एक पॉईंट लिहा, कोणता आहे, इंट्राडे ट्रेडिंग. सेकंड टाईप. हा सेकंड टाईप. इम्रान दादा, हा बोला ना. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे खरेदी किंवा विक्री केल्यानंतर हा 24 तासांमध्ये ती ऑर्डर क्लोज केली जाते. त्याला काय म्हणायचं, इंट्राडे ट्रेडिंग म्हणायचं. ठीक आहे. दादा लिहून घ्या, सांगतोय ते. सांगा. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे हा खरेदी किंवा विक्री केल्यानंतर खरेदी किंवा विक्री केल्यानंतर 24 तासामध्ये ती ऑर्डर क्लोज झाली पाहिजे. 24 तासामध्ये ती ऑर्डर हा क्लोज झाली पाहिजे. हा लिहून घेतला. ऑल आता ते ऑर्डर लॉस मध्ये होऊ दे किंवा प्रॉफिट मध्ये होऊ दे, ऑर्डर किती तासात क्लोज झाली पाहिजे इंट्राडे मध्ये, 24 तास. 24 तासामध्ये. हम्म. ठीक आहे. त्याच्या खाली हे लिहून घ्या, अनालाइज टाइम फ्रेम 15 मिनिट, 1 hour, 4 hour, आणि एंट्री कन्फर्मेशन टाइम फ्रेम 15 मिनिट, 5 मिनिट और 1 मिनिट. लिहून घेतला. एक मिनिट लिहितो. हा. इम्रान दादा, हा बोला ना. आपल्याला इंट्राडे मध्ये ट्रेड लिमिटेड घ्यायचेत का अनलिमिटेड घ्यायचेत. लिमिटेड. लिमिटेड घ्यायचे. ठीक आहे. मॅक्झिमम किती घेऊ शकताय. मॅक्झिमम 10 ते 15. नाही नाही, नाही मॅक्झिमम नाही सॉरी मॅक्झ 2 ते 3 किंवा 4. ओके ठीक आहे. ठीक आहे. हे पण कशानुसार, आपल्या रिस्क मॅनेजमेंट नुसार. ठीक आहे. ओके लिहिलं. आता पुढे लिहून घ्या मुस्लिम दादा. हा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये हा मॅक्झिमम 2 ते आपण 4 ट्रेड घेऊ शकतो. मॅक्झिमम 2 ते 4 ट्रेड घेऊ शकतो. 2 ते 4 ट्रेड. आणि ब्रॅकेट मध्ये लिमिटेड ट्रेडिंग घ्यायचं. अच्छा आता हे समजून घ्या. सांगा. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, किती तासात ट्रेड बाईंग किंवा खरेदी केल्या विक्री केल्यानंतर क्लोज झाला पाहिजे. 24 तासाच्या आत. 24 तासाच्या आत इंट्राडे मध्ये क्लोज झालाच पाहिजे. हो ठीक आहे. हम्म. परत ह्याचे अनालाइज आपण किती मिनिटांमध्ये करणार, 15 मिनिट किंवा 1 तास किंवा 4 तास. हा मार्केटमध्ये आपण यामध्ये लिमिटेड ट्रेड का घ्यायचे माहित आहे. हम्म.
स्कॅल्पिंग मध्ये अनलिमिटेड का होते? कारण तिथं रिस्क रिवॉर्ड रेशो लहान होता. होय कमी होतं. ह्यामध्ये रिस्क रिवॉर्ड रेशो लिहून घ्या आता. इम्रान तुम्ही पण लिहून घ्या, काल त्यात सांगायला नाही वाटतंय म्हणा. हा हा लिहून घ्या. रिस्क रिवॉर्ड रेशो. हा 1:3 मिनिमम मिनिमम. हा मिनिमम 1:3 हा मॅक्झिमम 1:5 मॅक्झिमम. 1:5 हा और XYZ वरती किती पण झाला तरी आपल्याला चालतोय त्यामध्ये. पण मिनिमम हा ह्याच्यात किती प्रॉफिट पाहिजे? एक गुंतवल्यानंतर 3 रुपयेच पाहिजेत. ठीक आहे. XYZ म्हणजे अनलिमिटेड वरती किती पण प्रॉफिट होऊ दे तुमचा, त्याला काय लिमिट नसते. पण मिनिमम किती घ्यायचा आपल्याला? 1:3. 1:3. आता तुम्हाला इंट्राडेला मी रूल्स एक लावणार, तेवढे त्याच्यावरती आपण प्रॉफिट घ्यायचा नसतोय. हा कारण ते रूल्स महत्वाचे आहेत, ते तुम्हाला आज शिकायला भेटतील. हो आता इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय समजलं तुम्हाला? हो समजलं. ह्याच्यामध्ये काय आपला 24 तासामध्ये ऑर्डर. क्लोज केली पाहिजे. आता तुम्हाला काय क्वेश्चन पडायला आलाय? क्वेश्चन म्हणजे काय मनात येईल ते मला विचारा, मी तुम्हाला क्लिअर करतोय. क्वेश्चन पडायला पाहिजे याच्या नंतर. म्हणजे 24 तासात कसं करायचं? नाही काय म्हटला? सांगा असू दे तुम्हीच. नाही नाही, क्वेश्चन यायला पाहिजे, विचारा तुम्ही बिंदास. काय येतंय ते विचारा, फक्त समजण्यासाठी तुम्हाला, बाकी आहे नाही. आता काय म्हणाल तर 24 म्हणजे तास काय? 24 तासात ऑर्डर क्लोज करायची म्हणजे ते कसं म्हणजे? हे सगळे बघा, टेक्निकली काय नसतंय, मॅन्युअली असते. आपल्याला प्रॉफिट आल्यानंतर आपण एक्झिट करू शकतो पोझिशन. म्हणजे कधी 24 तासाच्या आत? कधी पण 24 तासात तुम्ही 1 मिनिटामध्ये केला तरी चालतंय, अच्छा हा. किंवा सकाळी 12ला आल्यानंतर रात्री 12ला पण क्लोज केला तरी चालतंय. पण जे करायचं आहे ते 24 तासाच्या आतच. हा पण यामध्ये कसं असते बघा, हं. जर तुम्हाला प्रॉफिट मनासारखं यायला लागलं तर ते एक्झिट करायला काय हरकत असत्या? मनासारखं आलं तर हा होय काय नसतं. एक्झिट करू शकतो आपण. होय 24 तासच्या आत केला तरी चालतंय. मग तेच किंवा लॉस मध्ये असलं तर? मग होय, लॉस पण तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा जर झाला हा तर तेवढ्याला तुम्ही एक्झिट करायलाच पाहिजे. लॉस होल्ड करून चालणार आहे काय? तर नाही. आणि स्टॉप लॉस कंपल्सरी लावायला लागणार आहे, तुम्हाला सांगितले पहिल्या होय दिवशी. होय. स्टॉप लॉस लावल्यानंतर अकाउंट झिरो होणार हे पण सांगितले. हम्म. आता तुम्हाला काय क्वेश्चनचा डाऊट क्लिअर झाला? झालं. अजून काय क्वेश्चन आलाय का बघा कोणता? Analyze time frame. नाही, हे बघा, हे 2 अवॉइड करा. हा नाही नाही ते मी लिहून यामध्ये घेतलंय, ते फक्त वाचायला सगळं. हा यामध्ये फक्त काय डाऊट येतोय का बघा, 24 तासामध्ये म्हटलोय त्यामध्ये. नाही अजून? नाही. बघा 24 तासानंतर पण ट्रेड आपण होल्ड करू शकतोय. मार्केटमध्ये आपल्याला ट्रेड होल्ड करण्याची लिमिट कधीच नसते. ठीक आहे. हम्म. कधीच लिमिट म्हणजे एक लिमिट नसते त्याला, किती पण होल्ड करू शकतोय, किती कधी पण आपण एक्झिट करू शकतोय. पण जे आम्ही 24 तासाच्या आत करतोय फक्त त्याला इंट्राडे असं म्हणतात काय? हा त्याला, त्या कन्सेप्टला इंट्राडे म्हणायचे. म्हणजे आपण वाढवू शकतोय आपण असं. वाढू शकतो, सगळं आपल्या मनावरती असते. हा फक्त जर 24 आज सकाळी 12ला बाय केला हा आणि जर उद्या 12ला सेल केला हा तर हे 24 तासामध्ये व्हायला लागले. होय 24 तास. मग याला आपण इंट्राडेच म्हणायचं. हा ओके. ठीक आहे. हो. आता तुम्हाला क्वेश्चन यायला लागलाय की 24 तासानंतर होल्ड राहिला तर काय करायचं? हा तेच. यायला लागलाय हम्म. तो क्वेश्चन. काल पण यांना विचारलो, कुणाला तो क्वेश्चन यायला नाही. हम्म. तो क्वेश्चन यायलाच म्हणजे वाचल्यानंतर क्वेश्चन आपल्याला तयार व्हायलाच पाहिजे तो. हम्म. आता हे बघा, 24 तासानंतर ट्रेड जर होल्ड राहिला हा म्हणजे दिवस दुसरा करायचा नाही. आता स्टार्टिंगला हम्म. आपले तास इथे कंटिन्यू करायचे. कितवा तास चालू होणार? 24 तासाच्या पुढेच होणार आता. कोणता? 25वा. 25 होय. कंटिन्यू करूया. हम्म. लिहून घ्या आता पुढे, स्विंग ट्रेडिंग.
नेक्स्ट टाईप. हा नेक्स्ट टाईप स्विंग ट्रेडिंग. आता ह्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. लिहिलं. हे जे आता टाईप आहे ते म्हणजे फॉरेन प्लस इंडियन ट्रेडिंग दोन्ही होय, सेमच आहे. प्रत्येक ट्रेडिंग कन्सेप्टला फॉलो होतात. चारी पण. फॉरेन, सिंगापूर, इंडियन असू दे, हाँगकाँगचं मार्केट असू दे, कोणतं मार्केट असू दे, हा सेम टाईप्स आहे ना. होय सेम टाईप असते. हम्म. आता खाली स्विंग ट्रेडिंग लिहून घेतला. हो लिहिलं. त्याच्यानंतर लिहा स्विंग ट्रेडिंग म्हणजे हा खरेदी किंवा विक्री केल्यानंतर हा पुढे. कमीत कमी 25 तास ट्रेड होल्ड राहिला जातो. कमीत कमी 25 तास ट्रेड होल्ड राहिला जातो. ट्रेड होल्ड केला जातो काय? हा हा आणि जास्तीत जास्त 15 दिवस होल्ड केला जातो. जास्तीत जास्त 15 दिवस. हा ओके. यामध्ये जर ऑर्डर आपली क्लोज झाली 25 तासापासून 15 दिवसापर्यंत, यामध्ये जर ऑर्डर क्लोज झाली आपली जर ऑर्डर क्लोज झाली किंवा आपण केली 25 तासापासून 15व्या दिवसापर्यंत, हा तर ह्याला काय म्हणायचं? स्विंग ट्रेडिंग म्हणायचं. याला स्विंग ट्रेडिंग असं म्हणतात. ओके. आता हे बघा मस्त घेऊन आता हा आपला इंट्राडे हा ट्रेड चालू होता. आता होय. त्याच्यामध्ये किती तास आपण होल्ड करू शकतो मॅक्झिमम? मॅक्झिमम 24 आवर्स. हा आता 24 आवर्स तुम्ही प्रॉफिट पण झाला नाही, लॉस पण झाला नाही, हा म्हणून तुम्ही ट्रेड काय केला? आता होल्ड केला Hold समजा. हो मग ट्रेड मध्ये 25th आवर चालू झाला. होय. मग आता 25th आवर चालू झाला म्हटलं तर इंट्राडे हा कन्सेप्ट आता चालू आहे का संपला? संपला. मग आता कोणता कन्सेप्ट चालू होणार? स्विंग चालू होणार. स्विंग मध्ये आता तुम्ही 24 आवर्सला ट्रेड अजून होल्ड आहे तुमचा. होय. आता 25 आवर पासून तुम्ही 7 दिवसापर्यंत ट्रेड होल्ड केला समजा, हा आणि 7व्या किंवा 8व्या दिवशी तुम्ही हा ट्रेड क्लोज केला, हा तर हा ट्रेड काय होणार? कोच कशामध्ये कन्वर्ट झाला हो? स्विंग मध्येच येणार. हा म्हणजे हा ट्रेड कोणता आला? स्विंग ट्रेडिंग स्विंग झाला. ट्रेडिंग. होय. आणि मॅक्झिमम 15 दिवस म्हणजे 25वा तास आज चालू होता. हा आजपासून 15 दिवसा किंवा 14 दिवसाच्या रात्री तुम्ही ट्रेड हा क्लोज केला, हम्म. तर हा ट्रेड काय होणार? स्विंग मध्येच येणार. स्विंग मध्ये देणार. होय. स्विंग ट्रेडिंग म्हणजे मिनिमम किती टाइम आपण होल्ड करू शकतोय? स्विंग मध्ये मिनिमम हा 25 आवर्स. 25 आवर्स. होय. आणि मॅक्झिमम किती डेज? 15 डेज. 15 डेज. यामध्ये जर ऑर्डर क्लोज किंवा काही पण झाली, स्टॉप लॉस झाला, ते स्विंग मध्येच येणार. स्विंग ट्रेडिंग. ते स्विंग मध्ये देणार. आम्ही काय सांगितलंय? आपण क्लोज करणे किंवा क्लोज होणे. क्लोज होणार. स्टॉप लॉस जर टेक्निकल असणार, होय. आपण करायच्या आधी मार्केट जर टेक्निकली क्लोज केला स्टॉप लॉस, हम्म. तर आपण क्लोज करायच्या आधीच क्लोज होणार. हो. जर हा 28व्या तासाला जर क्लोज झाला तर काय समजायचं आपण याला? स्विंग मध्येच येणार. हा लॉस मध्ये स्विंग मध्ये गेला. हम्म. आणि जर प्रॉफिट मध्ये जर आपण एक्झिट केला हा 8व्या दिवशी, तर हा स्विंग मध्ये येणार. होय. स्विंग मध्ये. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय समजलं? होय समजलं. आता मला तुम्हाला आतापर्यंत किती कन्सेप्ट शिकवायचे होते? 3 शिकवले तुम्ही. होय. ते स्कॅल्पिंग, इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंग. स्विंग. आता तिन्ही मधले मला सांगा, कन्सेप्ट क्लिअर झाले तुम्हाला हे तिन्ही पण? हो झाले. काय डाऊट आहे यामध्ये? नाही काय. आता मला सांगा, स्कॅल्पिंग हा इंट्राडे मध्ये येणार का स्विंग मध्ये येणार? स्कॅल्पिंग काय हा म्हटलं? स्कॅल्पिंग हा जो प्रकार आहे ट्रेडिंगचा, हा हा फास्ट ऑर्डर एक्झिक्युशनचा आहे. होय. पण हा इंट्राडे मध्ये येणार का स्विंग मध्ये येणार सांगा मला? 15 मिनिट्स म्हणजे 24 आवर्स मध्ये येणार ना इंट्राडे मध्ये. होय बरोबर. म्हणजे कशामध्ये येणार हा ट्रेड? इंट्राडे मध्ये. इंट्राडे मध्येच येणार. ठीक आहे. होय. स्कॅल्पिंग हा इंट्राडे मध्येच येतोय. एवढाच काय डिफरन्स आहे बघा यामध्ये? हम्म. अनलिमिटेड ट्रेड्स घेऊ शकतोय हा आणि रिस्क रिवॉर्ड रेशिओ कमी असतोय कायम. ठीक आहे. हा
समजणार तुम्हाला हे 3 कन्सेप्ट? हो समजले की. आता स्विंग ट्रेडिंगच्या खाली हे लिहून घ्या, अनालाइज टाइम फ्रेम. इम्रान दादा, हा बोला ना. तुम्हाला पण एक क्लिअर होतं काल? होतो ना. काय डाऊट आहे? नाही नाही. हॅलो अनिश, बोला की सर. समजा आले? हा समजायचं. काय डाऊट आहे काय? हो नाही. तुला ह्याच्यातले किती कन्सेप्ट माहित होत्या? आपलं झालं की सर हे स्विंग ट्रेडिंग, इंट्राडे, परत हे झालेलं ना तुझं? झाले सर. फक्त रिव्हिजन म्हणून घ्या आता या सगळ्या गोष्टी. चालते सर. लिहिलं. लिहिला? हो. आता ह्याच्यानंतर आता हे वाचलाय तुम्ही. मस्तीन दादा, हा काय म्हटलं? हे वाचलं आता हो. स्विंग ट्रेडिंग म्हणजे. आता ह्यामध्ये काय क्वेश्चन आलाय तुम्हाला? स्विंग ट्रेडिंग मिनिमम आणि मॅक्झिमम बघा पहिला. ह्याचा रिस्क रिवॉर्ड रेशो किती ठेवणार? हॅलो, एक मिनिट हा. सांगितलं नाही मी अजून. हा नाही सांगितलं. होय. लिहून घ्या आता. जास्ती मिनिमम RR हा 1:6, 1:6 मॅक्झिमम 1:15 और XYZ. मॅक्सिमम 1:15 1:15 और 15 हा 15 और XYZ म्हणजे अनलिमिटेड. हा. ठीक आहे. हम्म. म्हणजे गेले तर मिनिमम किती? आणि 1 रुपये. काय म्हटलं? हे गेले तर 15. हा नाही, गेले तर नाही, आले तर 15. आले तर हो आले तर 15. आणि नाहीतर गेले तर unlimited. किती? 6. नाही, ते पण येणारच की, ते मिनिमम मध्ये येणार. हा मिनिमम 6 आणि मॅक्सिमम 15. रिस्क रिवॉर्ड रेशो कसा रीड करायचा आहे? 1:6 और 1:15 असं रीड करायचा ना. होय 1:6. मग गेले तर किती? गेले तर 1 गेले, आले तर 6. अच्छा. 1:6 म्हणजे काय? हा हा जाणार किती? 1 रुपये जाणार. जाणार 1 आणि भेटणार 6 समजलं? मिनिमम. हो हो समजलं. आणि मॅक्झिममला किती? गेले तर 1 आले तर 15. ठीक आहे. हो नाहीतर अनलिमिटेड. नाहीतर अनलिमिटेड. आता यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन आलाय का बघा? सेम क्वेश्चन बघा. 24 तासानंतर ट्रेड होल्ड झाला म्हणजे 25वा तास चालू झाला 25 ते 15 दिवस. म्हणजे हा ट्रेड स्विंग मध्ये आला. होय आणि 15च्या 15च्या वर होल्ड राहिला तर काय माहित आहे? हा लिहून घ्या खाली. 4th टाइप ऑफ ट्रेडिंग. होल्डिंग ट्रेड्स और लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट. सांगा. लिहून घेतला. हो लिहिलं. आता काय क्वेश्चन पडणार आपल्याला? 15 दिवसानंतर होल्ड राहिला तर लिहून घ्या. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे हा खरेदी किंवा विक्री केल्यानंतर कमीत कमी 16 दिवस होल्ड राहणे 16 दिवस
किंवा जास्तीत जास्त हम्म. months, years or decades. Months, Years years, or decades. decades. ब्रॅकेट मध्ये अनलिमिटेड लिहा. हम्म. आता ह्याच्यामध्ये बघा मुस्लिम दादा, हम्म. कमीत कमी आपण किती दिवस होल्ड करणार आहे ट्रेड? 16 दिवस. 16 दिवस. जास्तीत जास्त याला लिमिट आहे का बघा? अनलिमिटेड. अनलिमिटेड आहे. म्हणजे आपल्या पिढीच्या पुढच्या पिढ्या पण ह्यो ट्रेड आपण इन्व्हेस्ट करून एक्झिट करू शकतात की नाही? डिकेड्स म्हणजे काय? डिकेड्स म्हणजे आपला आता काय सांगू याच्यात? तर मला मराठीमध्ये त्याला सांगायला जमत नाही. मी बघतो थांबा. दशके, दशक. हा, दशक. हम्म. म्हणजे आपल्या पुढच्या पिढी पण याला होल्ड करू शकतात. 10 वर्षांचा काळ. हा, 10 वर्षांच्या काळामध्ये हे म्हणतात. हम्म. म्हणजे आता 2010 पासून 2020 पर्यंत होल्ड केलं हम्म. म्हणजे 1 दशक झाला. हम्म. म्हणजे आपण होल्ड करू शकतो का नाही तेवढा ट्रेड? होय. आता आपल्या घरच्यांनी कोणीतरी 2010 मध्ये कुठेतरी इन्व्हेस्ट केलेले पैसे असतील, हम्म. अजूनपर्यंत होल्ड राहणं म्हणजे काय? 1 दशक होल्ड राहिलं. आता 2030 ला कितवा दशक होणार? दुसरा दशक. हम्म. म्हणजे 2 डिकेड्स. होय. ठीक आहे, हम्म. समजलं ना तुम्हाला? होय, समजलं. काय डाऊट आहे? नाही. होल्डिंग पिरियड ह्याला अनलिमिटेड आहे. म्हणजे हा ट्रेडिंग मध्ये येतोय काय इन्व्हेस्टमेंट मध्ये आला सांगा? ट्रेडिंग हे स्विंग पर्यंतच होतं. स्विंग पर्यंतच ट्रेडिंग असते. हे इन्व्हेस्टमेंट. हे होल्डिंग ट्रेड्स मध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मधून घ्यायचं. ह्याला ट्रेडिंग म्हणायचं नाही आपण. हम्म. आणि मी हे तुम्हाला सजेस्ट पण करत नाही करा म्हणून. हा. कारण यासाठी आपण कॅपिटल मोठं ठेवून करायचं असतं. हे आता लगेच करायचं पण नाही. हा. ठीक आहे. ओके. तर खाली त्याच्या आर लिहा. रिस्क रिवॉर्ड. ओके. हा, 1:10 मिनिमम, 10 मिनिमम. ओके. 1:2 अनलिमिटेड मॅक्झिमम. म्हणजे लिमिटच नाही त्याला होल्ड करण्याची. 1:2 अनलिमिटेड लिहा. इनफायनाईट. हा, हम्म. आणि सगळी पीपीटी इंग्लिश मध्ये तयार केलेली. हम्म. ते मला मराठीमध्ये जरा कन्फ्युज होते. हम्म. आता इथं खाली लिहून घ्या, अनालाइज टाइम फ्रेम, 1 डे, 1 वीक, 1 मंथ, 1 इयर. हम्म. लिहून घेतला. होय. आता हे बघा, रिस्क रिवॉर्ड रेशो जो मी तुम्हाला सांगितला, हम्म. हा का महत्वाचा आहे माहित आहे? हम्म. आपण किती कमवू शकतो याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे, किती आपण घालवण्याची क्षमता ठेवतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके. कारण तुम्ही घालवूच किती शकता हे जर तुमच्या मनात नसेल माहित तुम्हाला, हम्म. तर त्याला लिमिटच नाही ना त्याला पण. हो. आणि जर सगळं जायची वाट बघितला आणि सगळंच गेलं तर काय करणार आहे? हम्म. म्हणून रिस्क रिवॉर्ड रेशो हा महत्वाचा आहे. हम्म. रिस्क रिवॉर्ड रेशो म्हणजे स्टॉप लॉस आणि टार्गेटच म्हणायचं एक प्रकारचं. ठीक आहे. हम्म. आता हा तुमचा टाइप्स ऑफ ट्रेडिंग क्लिअर झाला. हो, झाले. काय डाऊट आहे का बघा त्यामध्ये? नाही काय. नाही काय? हम्म.
आता खाली त्या लिहून घ्या सेकंड सब टॉपिक फेजेस ऑफ मार्केट. हे काय काल शिकवलं नाही मी, हे आजच कंटिन्यू होणार आहे तुमचं. काल एवढेच झाले काय टाइप्स ऑफ? होय, टाइप्स ऑफ ट्रेडिंग तेवढंच झाले. फक्त हे फेजेस ऑफ मार्केट लिहून घ्या, काल लिहून घ्या म्हणून सांगितलं त्यांना. अब ट्रेंड लिहा. मार्केट इज बुलिश. ह्याच्यात लिहून घेऊ काय फेजेस ऑफ मार्केटमध्ये? हा, फेजेस ऑफ मार्केट मध्ये पहिला पॉइंट अब ट्रेंड. अप ट्रेंड. मार्केट इज बुलिश and market follows the pattern of higher highs and higher lows. हायर हायज आहे हायर लो. Higher lows. हा लिहिलं. त्याच्यानंतर सेकंड पॉइंटला डाऊन ट्रेंड. In downtrend situation, market follows the pattern of lower lows and lower highs. हा. त्याच्यानंतर साइडवेज लिहा थर्ड पॉइंट. In this phase, हा. markets are stuck in particular high and lows. आणि ब्रॅकेट मध्ये लिहा consolidation or ranging market. लिहून घेतला. हो. आता हे सगळे टॉपिक तुम्हाला संध्याकाळी त्याच्यासोबतच क्लिअर होतील, त्यांना पण अजून शिकवलं नाही. हा म्हणजे फक्त लिहून दिलाय काय? हा, फक्त लिहून दिलोय त्यांना. ओके. आता वरचे सगळे पॉइंट क्लिअर झाले. हो झाले. ठीक आहे, क्लास आता तुमचा आता झालाय का? डाऊट आहे का बघा ते रीड करून? हॅलो इम्रान दादा, माईक माईक चालू करा. हॅलो इम्रान दादा, माईक चालू करा तुमचा. नाही काही हा. क्लिअर आहे टाइप्स. काय म्हटला? टाइप्स क्लिअर आहे म्हटलं. क्लिअर आहे ना? हम्म. ठीक आहे, आता याच्यानंतर मग संध्याकाळी फेजेस ऑफ मार्केटमध्ये जाऊया. ओके. ठीक आहे, तुम्हाला मोबाईल मध्ये कसं करायचं शिकायचं आहे? मोबाईल मध्ये हा, टेक्निकल अनालिसिस ते परवा घेतलं कॉम्वेब मध्ये ते. ते ट्रेडिंग व्ह्यूची साईट काय? हा, सांगा की. इमर्जन्सीसाठी तुम्ही पण लक्ष द्या मग. हा सांगा, म्हणजे लॅपटॉप नसले की मोबाईल. होय, मुळात लॅपटॉप नसलं की करायचं नाही आपण. हा नाही तरी पण. हा, तरी पण इमर्जन्सी म्हणून फक्त बघा तुम्ही आता. हा. हॅलो इम्रान दादा, माईक पण चालू करा.
लेफ्ट झाले वाटतं. होय त्यांच्यासोबतच सांगतो कारण त्यांनाच पाहिजे मोबाईल म्हणलं. हॅलो इम्रान दादा, हा केलं आता क्रोम वरती जायचं क्रोम वरती. आणि मी वेबसाईट कोणती सांगितल्या मार्केट अनालाइज करण्यासाठी? ट्रेडिंग व्ह्यू वेबसाईट. ओके तिथं ट्रेडिंग व्ह्यू येईल त्याच्यावरती क्लिक करायचं. ओके ट्रेडिंग व्यू. हा त्यानंतर ट्रेडिंग व्ह्यू ट्रॅक ऑल मार्केट्स इंडिया म्हणून आलं. परत लिहून घेत आहे मी, ते काय सध्या काय चालू करत नाही. नाही मोबाईलची बघा घे मीटिंग चालू ठेवून. ठीक आहे. ते लिहून घेऊन समजणारच नाही. आणि आजपासून जे पण तुम्हाला कन्सेप्ट शिकवणार आहे का नाही मी, हा ते कोणतेच कन्सेप्ट मिसळणार तुम्ही पण ऐका, प्रॅक्टिकल शिकवणार आहे मी. ओके. आता कालपर्यंत सगळ्या थेरॉटिकल गोष्टी सांगाल तुम्ही, होय. म्हणजे चॅट मध्ये वगैरे लाईव्ह काय दाखवलं नाही, ते परवाचं टेक्निकल शिकवून ते सोडून. हा. आता लाईव्ह तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवणार आहे की या गोष्टी कशा वर्क करतात. कारण इथपर्यंत काय नव्हतंच मला लाईव्ह असं दाखवण्यासाठी. पण फेजेस ऑफ मार्केट पासून सगळं आपल्याला चार्ट मध्ये लाईव्ह बघायला लागते. ठीक आहे. ट्रेडिंग वेबसाईट वरती गेला, ओके त्याच्यावरती गेल्यानंतर काय ऑप्शन आलं बघा, तिथं सर्च ऑप्शन येते. सर्च येते. त्याच्यावरती क्लिक करा. ते ऍड पण येते त्यात. हो ऍड पण येतात. लॉग इन करा की ते. आले की आता. आता तिथे XAU USD नावाची एक आपल्याला चार्ट ओपन करायचा. म्हणजे सर्च मध्ये क्लिक केला, हो तिथे टाईप करा आता XAU USD आणि पुढं ओवांडा असं येते का बघा. XAU USD. XAUSD गोल्ड आला बघा. हा गोल्ड, आणि त्याच्या पुढे ओवांडा म्हणून आलंय का बघा, OAN आलं. आले हा. त्याच्यावरती क्लिक करा आणि लॉन्च चार्ट करा. ओवांडावरती क्लिक करू काय? हा ओवांडाच्या ब्रोकरवरती, तो ब्रोकरची नावं असतात ती, त्यातला बेस्ट ब्रोकर आता अनालाइज करायसाठी ओवांडाचा आहे. क्लिक केल्यानंतर लॉन्च चार्ट करायचा. लॉन्च चार्ट काय? ओके. हा मुस्लिम जरा तुम्हाला समजाले? हा मी ओपन करून बसलोय चार्ट. तुम्हाला जरा आता सोपं पडेल ते वेब मध्ये बघितलं म्हटल्यावर. आता इम्रान सा, वरती लेफ्ट साइडच्या कॉर्नर मध्ये तुमच्या ईमेल ऍड्रेस न लॉग इन केल्या नाव दिसाले शॉर्ट मध्ये. हा दिसायला लागले की. काय दिसाले तिथं? म्हणजे XAUSD हेच दिसायला लागले. त्याच्या आधी तुमच्या ईमेलचं ऑप्शन दिसाले का, ईमेलच्या नावाचं नाही ते सिम्बॉल? काय दिसायला नाही. म्हणजे लॉग इन केला कारण नाही अजून? नाही केलं ना. मग तिथे तुम्हाला ईमेलचा एक शॉर्ट मध्ये जो वर्ड असेल त्याचं नाव दिसेल की. कोणत्या ईमेलने गेलाय? मी क्रोम न केलंय. ईमेल वगैरे काय मी ओपन करायला नाही अजून तसं. हा मग ते ऑप्शन आहे तुम्हाला पुढं. आता XAUSD आहे त्याच्या समोर, हा आहे ना. त्याच्या पुढे प्लसचा सिम्बॉल आहे, हा आहे. तिथं आपण क्लिक करायचं नाही. आता हम्म. तिथे क्लिक केला की वेगवेगळे अजून आपल्याला चार्ट ऍड करता येतात. ओके. त्या प्लसच्या पुढे अजून कोणता सिम्बॉल आहे सांगा, किंवा काय लिहिलंय? डी वरती क्लिक करा. आता डी म्हणजे ओके. डे. ठीक आहे. हा डी वरती क्लिक केल्यानंतर 1 टिक 10 टिक असे यायला लागले बघा. हा तर तिथं 5 मिनिटला स्टार करा. हा स्टार केलं. 1 मिनिटला करा. हा 1 मिनिटला केलं. 15 मिनिट्सला करा. हो केलं. 1 hour ला करा. हो केलं. 4 hour. हो. डी वीक केलं का? डी 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 म्हणजे डे. हा डेज. हा वीकला गेला. हा वीकला केला.
मंथला. हो. ठीक आहे. आता चार्ट मध्ये कुठं मग क्लिक करा. ते ऑप्शन सगळे तुमच्या फेवरेट्स ऍड होतील. कुठे क्लिक करू म्हटलं? चार्ट मध्ये क्लिक करा म्हणजे बॅक होईल ते ऑप्शन, नाहीतर बॅक बटन ओके. प्रेस करा. ठीक आहे. हा झाले. आता वरती तिथे डी च्या आगी किती ऑप्शन आले बघा, अनेक ऑप्शन आले. आले ना 1 मिनिट, 5 मिनिट, 15 हा मिनिट. फक्त डी दिसाल तर तिथे जास्त टाइम फ्रेम मध्ये दिसायला आलाय. हा दिसायला आला. आता असं पुढे ते स्लाइड करा. हम्म. त्याच्या पुढे कॅन्डल्सचा एक सिम्बॉल दिसालाय. हा दिसायला आला. त्याच्यावरती क्लिक करून कॅन्डल्सला स्टार करा. अनेक ऑप्शन आहेत. बार्स आहे, हॉलो कॅन्डल्स आहे, व्हॉल्यूम कॅन्डल्स आहे. हा येस. तिथं फक्त कॅन्डल्स लिहिले त्याच्या समोर स्टार करायचा. आपण कॅन्डल्स कायम कॅन्डल्सला अनालाइज करायचा आहे. ओके कॅन्डल. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिकेटरचा ऑप्शन आहे. इंडिकेटर म्हणजे त्या कॅन्डल मध्येच का? नाही कॅन्डल नाही, कॅन्डल आता क्लोज करा. ते झालं ओके तुमचं. ओके ओके. हा त्याच्यानंतर इंडिकेटर. ते काय आपण युज करायचं नाही. ठीक आहे. ओके. पुढच्या तर कोणतीच कन्सेप्ट युज करायची. आता पुढे बघा एक हम्म. 4 चौकोनचा सिम्बॉल दाखवायला बारका इंडिकेटरच्या हो पुढे. हा दाखवला आला. त्याच्यानंतर अलर्ट आहे. हो अलर्ट आहे. अलर्ट का तुम्हाला युज करायची गरज नाही आता मोबाईलमध्ये बघायला म्हटल्यावर. ओके त्याच्यानंतर रिप्लेचं ऑप्शन आहे. ओके आहे की. ते पण आपल्याला येत नाही युज करायला, कारण ते प्रीमियमला येते फक्त. ओके. त्याच्यानंतर बॅक आणि फ्रंटचं ऑप्शन आहे. हा आहे ना. हा त्याच्या पुढे एक रेक्टँगल आहे. हा हा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला साईट ऍड करायच्यात, पण ते आपण करायचं नाही. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर अननेम्ड म्हणून आहे किंवा सेव्हचं ऑप्शन. तेच ऑप्शन आहे. हा मग ते पण आपण मार्किंग केल्यानंतर सेव्ह करता येते तिथं. ठीक आहे. ओके. त्याच्या पुढं एक हे आहे काय षटकोन आहे. हा षटकोन आहे. ते म्हणजे सेटिंग असत्या. हम्म. त्याच्यावरती क्लिक करा. करू का क्लिक? करा क्लिक. मी तुम्हाला सेटिंग लावून देतो, म्हणजे डोळ्यांना त्रास होणार नाही अशी. ते तर व्हाईट आहे ना तुमची सेटिंग. हा व्हाईट आहे. तिथे बॅकग्राऊंडच्या पुढं सॉलिड म्हणून ऑप्शन दिसाले. सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर सेटिंग मध्ये क्लिक केल्यानंतर नाही हो, ते कलर दाखवलेला आहे. बॉडी बॉर्डर स्वीक. हा तेच की तिथे बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे. नाही ते बॅकग्राऊंडचा डाटा हा मॉडिफिकेशन आहे काय? ठीक आहे. सिम्बॉल्स वगैरे दाखवले का? सिम्बॉल स्टेटस लाईन. टाइम आता तिथे कॅनव्हास मध्ये जावा पहिला. कॅनव्हास पण काय भेटणार झालं. हे बघा परत आणि बॅक घ्यावा, पूर्ण बॅक जायचं आणि सेटिंग वर त्याचा परत क्लिक करा. ऍड आली ती जॉईन फ्री म्हणून ना. हा आता लॉग इन करा म्हणाले का तुम्हाला? जॉईन जॉईन फॉर फ्री करा ओके. आणि तुमच्या ईमेलला तिथे लॉग इन करून घ्या. म्हणजे हे आता परत तुम्हाला सगळी सेटिंग लावायला लागणार. मगाशी लावायला ती सगळी आता रिपीट करायची. लॉग इन डेगन गुगल असं यायला लागलं की ओपन. होय करा गुगल न. यूज अकाउंट असं यायला लागलं परत. टू कंटिन्यू ट्रेडिंग यू. हा टू कंटिन्यू ट्रेडिंग यू. आणि त्याला आणि डेव्हलपर इन्फॉर्मेशन support@tradingyou.com असं यायला लागलंय. कन्फर्म करत जावं इथे सगळं. कोऑर्डिनेट केल्यावर त्यांनी परत तसं दाखवायला लागलंय. लॉग इन झालं का नाही? हा लॉग इन झालं तर ते सेटिंग वरती गेल्यावर सगळं बॅकच गेलं की त्यांनी. हा मग परत आणि लॉग इन करा ते. परत आलं की. आलं. आता तिथं लॉग इन झालंय तुमचं. आता XUSD आधी तुमच्या ईमेलच्या आधीचं एक नाव दिसलंय काय सर्कल मध्ये लेफ्ट कॉर्नरला बघा. नाही नाव काय दिसलं नाही. म्हणजे अजून लॉग इन झालं नाही ते. हम्म. लॉग इनचं ऑप्शन येईल का तुम्हाला ते लॉग इन करायला?
लॉक टॅप टू ट्रॅक व्हॅल्यूज असं नाही काय. लुक ॲट मार्केट ओव्हरव्ह्यू असे आले. हम्म. नाही ट्रॅक मार्केट. नाही काहीच नाही. हा आता फक्त चार्ट दिसालाय. हा चार्ज दिसायला. ठीक आहे, आता पुढे स्क्रोल करायचं आणि सेटिंग मध्ये जायचं. होय. सेटिंगचा एकदम लास्ट ऑप्शन आहे का तो कॅमेरा नंतर? हा कॅमेरा नंतर षटकोन आहे बघा तो. हा षटकोन. हा त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तिला सेटिंग आहे ती. माणिकची जागा आणि मला थांबा. तेच यायला लागलं मग कलर बेस ऑन प्रिव्हियस क्लोज प्रिशियस टाइम झोन. नाही त्यामध्ये नाही. काय? तिथं असं ऑप्शन आलं नाही, सिम्बॉल स्टेटस लाईन स्केल्स अँड लाईन. नाही तसं काय ऑप्शन आलं नाही इथे. कुठला ऑप्शन तिथे क्लिक केला म्हटलं तुम्ही? ते षटकोन. आता तिथं त्या ऑप्शनच्या वरती नाव का दाखवायला लागलंय क्लिक केल्यानंतर? सिम्बॉल दाखवायला लागलाय ते ऑप्शन. सिम्बॉल मग बॅक तिथं बॅकचं ऑप्शन आहे सिम्बॉलच्या बाजूला. बॅक बॅकचं साईड एरो असेल बघा एरो. नाही आहे. सिम्बॉल साईडला असणार की. वरती Arrow. असणार स्टार्टिंगला. हा लेफ्ट साइडला वरती कॉर्नरला सिम्बॉल म्हणून असणार. हम्म. बॉडी बॉर्डर आणि वीक असं कलर मध्ये दाखवायलंय ना. हा कलर मध्ये दाखवायला हा लागलंय. मग ते सिम्बॉल आहे त्याच्या लेफ्ट साइडला एक एरो आहे की त्याच्यावरती क्लिक करा. हा आता सेटिंग आलं बघा. हा तिथे हा, कॅनव्हास आहे चालेल. बघा. आता कॅनव्हास आहे Canvas. की 1 2 3 4 नंबरला आहे. स्केल अँड लाईन्स. हा, त्याच्या त्याच्या खालची. हा कॅनव्हास. हा त्याच्यावरती क्लिक करा. हा केला. आता सॉलिड म्हणून दिसायलंय बॅकग्राऊंडच्या समोर. हा दिसायला लागलाय. त्याच्या खाली कलर व्हाईट दाखवायला लागले. हा दाखवायला लागलाय. त्या व्हाईट कलरवरती क्लिक करा हा केला. आणि ब्लॅकचं ऑप्शन सिलेक्ट करता. केला. आता बॅकला क्लिक करण्यासाठी बॅक बटन दाबू नका, डायरेक्ट खाली चार्ट वरती क्लिक करायचा. ओके. बॅक बटन दाबला की पूर्णच बॅक जाणार. हम्म. त्याच्या खाली काय ऑप्शन दाखवायले? कॅन्सल ओके. नाही कॅन्सल नाही, ओके वरती क्लिक करा. हा केला. परत चार्ट वरती गेलं. ब्लॅक आला आता. आता ब्लॅक आलं. हम्म. आता परत आणि षटकोन मध्ये जायचं हम्म. आणि पुढे ती कोणत्या सेटिंग दाखवाले, कॅनव्हास दाखवाले. हा कॅनव्हास दाखवायला लागलाय. आता कॅनव्हासचा आता परत आणि बॅक जाऊन दाखवा मला. काय बाण. हा परत बॅक जाऊ काय? हा म्हणजे मगाशी कशा सगळ्या सेटिंग आलेल्या बघा. हम्म. कसं ऑप्शन येते का बघा आता तुम्हाला स्वतःला. जमतंय का बघा ते. तेच की सिम्बॉल स्टेटस लाईन स्केल अँड लाईन्स पाणी कॅनव्हास गरम पाणी. आला आता ते. आलाय ना. आता सिम्बॉल वरती क्लिक करा. हा केला. बॉडी ग्रीन मध्ये आहेत सगळ्या. बॉडी बॉर्डर. ग्रीन हा बॉडी ग्रीन ग्रीन रेड मध्ये आहे. ग्रीन रेड बॉर्डर ग्रीन रेड हम्म. विथ ग्रीन रेड. हा बरोबर. ठीक आहे. हम्म. आता क्रॉस वरती क्लिक करा आणि परत आणि षटकोन मध्ये जायचं आणि सिम्बॉल मधून बॅक जायचं. आता कशावरती क्लिक करू म्हटलं? तुमच्याला फक्त मला सांगा चार्ट ब्लॅक मध्ये दाखवायला का सांगा. हा आता ब्लॅक मध्ये दाखवायला लागलाय. आता कशामध्ये आहे तुम्ही? सिम्बॉल मध्ये आहे. हा कलर बार बेस ह्याच्यामध्ये आहे. बॉडी बॉर्डर्स वीक ह्याच्यामध्ये. हा म्हणजे सिम्बॉल मधून बॅक जायचं हम्म. आणि आता हा स्केल्स अँड लाईन्स मध्ये symbol. जायचं. हा हा तर सिम्बॉल बॅक. आता कशामध्ये? स्केल्स अँड लाईन्स मध्ये. ओके. हा आले इकडे. करेन्सी आणि युनिट स्केल मोड्स. इथं आता टाइम आवर्स फॉर्मॅट 24 आवर्स आहे का बघा फक्त लास्टला खाली. हा 24 hours. 24 आवर्स आहे ना. हा. ह्याच्यातून पण बॅक घ्या आता आणि आता ओके करा फक्त आणि बॅक जायचं. पूर्णच बॅक जाऊ. आता चार्ट ब्लॅक दिसालाय हा तर बॅक दिसायला लागलाय. आणि ग्रीन आणि रेड कॅन्डल दिसाल्यात. हा दिसायला लागलाय. आता हे कम्फर्टेबल आहे कलर. हा आहे ना. ठीक आहे. आता वरती सगळी सेटिंग झाली पूर्ण. हम्म. आता कॅमेऱ्याच्या साईडला एक काय म्हटला?
प्राइसची कलर दिसायला काय विचार हा प्राइसचा कलर तुम्हाला व्हाईट मध्ये दिसायला काय? नाही आणि ते ऍड आली जॉईन फ्री असं दाखवलं हा होतं. जॉईन पॉवर फ्री करा ते आता. केलं. तिथं तुमच्या ईमेलनं लॉग इन करा. क्रिएट अकाउंट म्हणतात आणि परत हा क्रिएट अकाउंट करा की. आणि पासवर्ड काय टाकायचा याला? पासवर्ड पण दाखवते. पासवर्ड ईमेलचा टाका तुमच्या. हम्म. कॅप्चे परत यायला लागले. हा ते चेक करा की. दुसरा पासवर्ड टाकला तर चालणार नाही काय? दुसरा नाही चालणार. हम्म. पुढं काय काय करायचं सांगा, मी नंतर बघतो मग याला चालेल. सेटिंग. तुम्हाला नाही एवढंच होतं. तुम्हाला सेटिंग वगैरे कसं समजलं तुम्हाला आता? हा समजलं ना. त्याच्यावरती क्लिक करायचं फेवरेट्स वगैरे कसं ऍड करायचं? नाही ते कुठं लॉग इनच व्हायला तयार नाही आता. नाही मगाही समजलं टाइमचं कसं ऍडजस्ट करायचं. हा ते सगळं समजलं. फक्त डी ऍड करायचं नाही, सगळे टाइम फ्रेम ऍड करायचे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मी तुम्हाला परवा लिहून दिलं माहिती आहे काय? राईट साईडला तुम्हाला प्राइस दाखवते. हा ते तरी माहिती आहे आता. हा माहित आहे ना. आणि लेफ्ट साईडला इन्स्ट्रुमेंट दाखवते. हा माहित आहे. त्याच्यातले इन्स्ट्रुमेंट कुठल्या कुठल्या ऍड करायच्या लिहून घ्या फक्त. हा बोला. सांगतो ते बघा काय. हम्म. इन्स्ट्रुमेंट मध्ये पहिलं ऑप्शन असणार तुम्हाला. त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ट्रेंड लाईनला ऍड करायचं. ट्रेंड लाईन लिहून घ्या. ट्रेड लाईन. हा. त्याच्यानंतर खाली फिब रिट्रेसमेंट सेकंड ऑप्शन मध्ये क्लिक करून. हा सेकंड ऑप्शन मध्ये काय म्हटलं? क्लिक केल्यानंतर फिब रिट्रेसमेंट स्पेल काय? FIB FIB RETRI RETIR CEMENT. ओके. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन मध्ये क्लिक करायचं. लॉंग पोझिशन पोझिशन आणि त्याच्यानंतर शॉर्ट पोझिशन ह्या दोन ऑप्शनला ऍड करायचं. ओके. त्याच्यानंतर फिफ्थ ऑप्शन मध्ये क्लिक करायचं आणि खाली शेप्स मध्ये रेक्टँगल ऍड करायचं. रेक्टँगल लिहून घ्या. रोटेटेड रेक्टँगल रेक्टँगल. हा. रोटेटेड रेक्टँगल हम्म. पाथ PATH ओके. आणि सर्कल.
आता हे ऑप्शन कुठं असतात बघा. हम्म. पहिला ऑप्शन इथं असणार इन्स्ट्रुमेंट मध्ये बघा ना काय. इथं दुसऱ्या ऑप्शन मध्ये क्लिक केल्यानंतर ट्रेंड लाईन ऍड करायचं. तिसऱ्यामध्ये गेल्यानंतर इथं पहिला ऑप्शन फीव रिट्रेसमेंट येते त्याला ऍड करायचं. ओके. चौथं इग्नोर करायचं. पाचव्यामध्ये जायचं इथं पाचवा असणार. त्याच्यानंतर लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन ऍड करायचं. ओके. सिक्स्थ मध्ये जाऊन शेप्स मध्ये इथं जायचं. तर हे सगळं रेक्टँगल वगैरे ऍड करायचं. ओके. ठीक आहे. ठीक आहे. आणि त्या फोटोच्या साईडला एक ऑप्शन होतं माहिती का असं. इथे क्लिक केल्यानंतर स्क्रीन फुल होतं मोबाईल मध्ये पण. ओके. ठीक आहे. ओके. समजलं आता. हा समजलं. त्याच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकवताना होता ना. हा होतो ना. म्हणजे हे वाला बघा इकडं ह्याला काय म्हणतात, राईट साईडच्या काय म्हणतात प्राइस म्हणायचं आणि खालच्या याला टाइम फ्रेम. ओके. आता तुम्ही फक्त टेक्निकल अनालिसिस क्लिअर झाला तुमचं. हा झाला ना. फंडामेंटल क्लिअर झाले. झालंय. आता टाइप्स ऑफ ट्रेडिंग तुमचं क्लिअर आहे. हो. म्हणजे ह्या सगळ्यांसोबतच तुम्ही आता आलाय. हम्म. फक्त बेसिक्स ऑफ मार्केट तुमचं आता क्लिअर नाही आहे. ते फक्त आता लक्ष देऊन आहे का एक 15 मिनिटात तुम्हाला सांगतो मी. ओके. बेसिक्स ऑफ मार्केट. ओके. हॅलो मुस्तफिन दादा, बोला की. फ्री आहे तुम्ही आता? आहे की. ठीक आहे. मग एक 15 मिनिटात त्यांच्या रिव्हिजन बरोबर तुमचं पण एक रिव्हिजन होईल. मी तुम्हाला बेसिक्स ऑफ मार्केट म्हणजे पहिल्या दिवशी काय काय सांगितलेलं लिहून घ्यायची गरज नाही इम्रान दादा. तुम्ही आता फक्त लक्षच नाही का त्या सगळ्यांना लिहून घ्या म्हटलं मी. म्हणजे पहिल्या दिवशी काय? हा पहिल्या दिवशी आपलं लेक्चर चालू झालं त्या दिवशी काय सांगितलं मी तुम्हाला. हेच म्हणजे फॉरेक्स म्हणजे काय? हा आता फोरेक्स म्हणजे काय इम्रान दादा माहित आहे तुम्हाला? म्हणजे नाही नाही माहित. नाही. कुणालाच माहित नसते बिगनरला. आता मुस्लिम दादा पण बिगनरच होते. त्यांना काय माहित आहे बघा. फोरेक्स म्हणजे काय मुस्लिम दादा मी सांगितलंय. फॉरेक्स म्हणजे Forex- फॉरेन एक्सचेंज. हा फुल फॉर्म काय त्याचा? फॉरेक्स फुल फॉर्म फॉरेन एक्सचेंज. फॉरेन एक्सचेंज. इम्रान दादा फुल फॉर्म काय असणार आहे? फॉरेन एक्सचेंज. ओके. आता फॉरेन म्हणजे काय? पर्टिक्युलर देशाच्या बाहेरच्या कंट्रीज. ओके. करन्सी. म्हणजे आपल्या इंडियामध्ये आपण राहतोय. हो. इंडियाच्या सोडून दुसरे बाहेरचे देश म्हणजे ते फॉरेन मध्ये आले. हो. त्यांच्यामध्ये जे एक्सचेंज होतात हम्म. ते आपल्याला ट्रेड करायचे असतात. कशामध्ये ट्रेड करणार आपण? फॉरेक्स मार्केटमध्ये. ओके. आता फॉरेन एक्सचेंज म्हणजे काय समजलं? समजलं. आता इंडियाचा पर डेचा ट्रेडिंग व्हॉल्यूम काय आहे माहित आहे तुम्हाला? नाही. 7 लाख कोटी आहे. ओके. आणि फॉरेन मार्केटचा व्हॉल्यूम किती आहे मुस्तकिम दादा? काय म्हटलं? फॉरेन मार्केटचा पर डेचा व्हॉल्यूम किती आहे? पर डे व्हॉल्यूम. हा पर डे व्हॉल्यूम ते नाही लिहून घेतलं वाटतं. 581 लाख कोटी सांगितलं होतं की. सांगितलेलं. नाही लिहून घेतला नसेल तुम्ही, पण हा. मी सांगितलेलं. अच्छा. कारण ते लिहून घ्यायचं एवढं इम्पॉर्टंट नाही म्हटलं मी ना. असू देत, माहित राहू देत. बरं हा. किती? 581 581 लाख करोड. 581 लाख करोड. 581 लाख करोड आहे तिथं. हा फॉरेन एक्सचेंजचा व्हॉल्यूम आहे काय. ओके. आणि इंडियन मार्केटचा day चा? व्हॉल्यूम हा पर डेचा म्हणजे एका दिवसात खरेदी आणि विक्री फॉरेन मार्केटमध्ये किती होत्या माहित आहे? 581. 581 लाख कोटीची. त्याच कम्पेअर आपल्या इंडियन मार्केटमध्ये दिवसाला खरेदी आणि विक्री किती होत्या माहित आहे? 7 लाख. 7 लाख कोटीची. लिहून घ्या मुस्लिम दादा ते पण तुम्ही. हं. 7 लाख कोटी इंडियाचा पर डेचा व्हॉल्यूम आहे ट्रेडिंगचा. आणि फॉरेन मार्केटचा 581 लाख कोटी आहे. ठीक आहे. फक्त 7 लाख ना? हा फक्त 7 लाख कोटी. कोटी. त्याच्या कम्पेअर नुसार ते फक्तच आहे सोडा. हा, तेच की. आपल्या कम्पेअर नुसार ते लय आहे. म्हणजे जरा गुंतलेला पैसा जास्त कशामध्ये आहे? फॉरेन मध्ये आहे का इंडियन मध्ये आहे? फॉरेन मध्ये. मग तुम्हाला बेनिफिट कशामध्ये होणार? फॉरेन मध्ये का इंडियन मध्ये? फॉरेन मध्ये. मग त्यासाठी आपण फॉरेक्स मार्केट ट्रेडिंग करायला शिकायचं आहे. ठीक आहे. ओके. तर त्यानंतर मुस्तकिम दादा हं. अजून काय म्हणणं सांगितलं फॉरेक्स मार्केट म्हणजे? हे एक्सचेंज कशाचे होते? एक्सचेंज म्हणजे काय? एक्सचेंज कशामध्ये होत्या? होय. आता ह्याच्यामध्ये बघा इम्रान दादा एक्सचेंज कशामध्ये होतात म्हणजे खरेदी आणि विक्री.
ज्यामध्ये पेअर्स असतात, ओके. कमोडिटी असते आणि करन्सी असतात. ओके. करन्सी म्हणजे काय, कोणत्या पण देशाची इकॉनॉमिक व्हॅल्यू म्हणजे करन्सी. आता आपली इकॉनॉमिक व्हॅल्यू का हा INR मध्ये काउंट करतोय आपण, ओके. येस. बरोबर आहे मुस्लिम दादा? हो. कमोडिटी म्हणजे काय, धातू. सोनं, चांदी, प्लॅटिनियम वरती XYZ काय पण असतोय धातू. लोखंड जरी असलं तरी तो कमोडिटी मध्ये येतोय. हो. म्हणजे कमोडिटी काय बघा, पहिला जे आपल्याला आपल्या पृथ्वीमधून भेटते, म्हणजे आपल्या अर्थ कडून आपल्याला जी भेटा आल्या त्याला कमोडिटी म्हणायचं. ऑइल असू दे किंवा काय पण असू दे मग, बरोबर आहे शिवून दादा? हम्म. काय चुकीचं आहे? मला ते मराठीत एक्सप्लेन करायला येत नाही, बरोबर आहे? हॅलो, काय म्हटलं? धातू म्हणजे काय, बरोबर आहे का सांगितलं ते? मी ऐकलं नाही. जे आपल्याला आपल्या पृथ्वीकडून भेटते ती वस्तू, हा, हो. त्याला धातू म्हणायचं. नैसर्गिक खनिज. नैसर्गिक हा. म्हणजे आता धातूमध्ये आता गोल्ड येते, सिल्वर येते, वरती XYZ कोणता पण असू दे मग. होय. लिक्विड मध्ये ऑइल येते, हम्म. पेट्रोल येते, हम्म. ठीक आहे. होय. परत पेअर म्हणजे काय, आता करन्सी आणि कमोडिटी समजलं तुम्हाला. हो. पेअर म्हणजे काय बघा, जेव्हा दोन वस्तू एकत्र येतात त्याला आपण पेअर म्हणायचं असते, ठीक आहे. हो. जोडी. जोडी, पेअर म्हणजे जोडी. दोन वस्तूंना जोडी म्हणतोय आपण एकत्र आल्यानंतर. हो. दोन पेक्षा जास्त आले की ग्रुप तयार होतोय. हम्म. हा, आता जोडी यामध्ये कशा असत्या बघा, करन्सी आणि कमोडिटीची जोडी असत्या, समजलं? हो. आता आपण कोणती जोडी ट्रेड करायला शिकायला आलोय? डॉलर, गोल्ड. डॉलर आणि गोल्ड म्हणजे XAU/USD, ठीक आहे. येस. आता XAU हा काय माहितीये काय, गोल्डचा कोड वर्ड आहे. ओके. टेक्निकली गोल्डला XAU असं म्हणतात आणि डॉलरला USD असं म्हणतात, आणि याचं मिश्रण म्हणून काय वर्ड तयार झाला, XAU/USD. यामध्ये दोन्हीमध्ये खरेदी आणि विक्री होत असते, ठीक आहे. आणि हो. त्या खरेदी आणि विक्री ज्या होतात त्याच्यामध्ये आपण ट्रेड करायचं असते. ओके, ओके. समजलं? पेअर हो. म्हणजे काय, कमोडिटी म्हणजे काय आणि करन्सी म्हणजे काय. समजलं. आता आपण कशामध्ये ट्रेड करणार आहे, गोल्ड वर्सेस डॉलर. डॉलर मध्ये, ठीक आहे. त्यानंतर मुस्लिम दादा मी अजून काय सांगितलं, लॉंग, शॉर्ट. लॉंग आणि शॉर्ट. होय. आता टेक्निकली इम्रान दादा, लॉंग आणि शॉर्ट हा शब्द कशासाठी वापरतो माहिती आहे आपण? लॉंग म्हणजे जादा टायमासाठी, शॉर्ट म्हणजे कमी. हा, ते बरोबर आहे, पण टेक्निकली आपण ट्रेडिंग मध्ये काय वापरतो माहिती आहे? हम्म. लॉंग म्हणजे बाईंग, ओके. लॉंग म्हणजे खरेदी, शॉर्ट हा, म्हणजे हा. विक्री. ओके. आता तुमच्या समोर शॉर्ट वापरून मला चालणार, कारण तुम्ही अजून बिगनर आहे. हम्म. जे माझ्यासोबत एक्सपिरियन्स असतात त्यांना मी काय म्हणतो, इथं लॉंग करा, इथं शॉर्ट करा, म्हणजे इथं ओके. बाय करा, इथं सेल करा, ठीक आहे. लॉंग म्हणजे काय, बाईंग, शॉर्ट म्हणजे सेलिंग, ओके. ठीक आहे. आता मुस्तकीम दादा हम्म. अजून काय शिकवलं मी ना, ब्रोकर म्हणजे ब्रोकर म्हणजे आणि प्लॅटफॉर्म म्हणजे. प्लॅटफॉर्म. आता नाही, इम्रान दादा होती वाटते त्याच्यानंतर. दलाल म्हणजे काय आपल्याला माहित आहे इम्रान दादा? हा, ब्रोकर. ब्रोकर. ओके. आता आपल्याला यामध्ये ब्रोकर शोधायचा आहे, का शोधायचा आहे माहित आहे? खरेदी आणि विक्री करण्यासाठी आपल्याला ब्रोकर महत्वाचा असतोय, ओके. आणि त्या ब्रोकरमध्ये आपलं अकाउंट काढायचं आहे जिथं आपण पैसे गुंतवणार आहे. हम्म. आता आपल्याला ट्रस्टेड ब्रोकर कोण असणार आहे, सांगितलं मी ना तुम्हाला, तुम्ही होता त्या दिवशी. एक्सनेस काल फंडामेंटल शिकवताना होतं की, हा, हा. होतं ना. एक्सनेस हा ट्रस्टेड ब्रोकर आहे म्हटलं ना. हो. आणि त्याच्या खाली आपण बाईंग आणि सेलिंग करण्यासाठी एक्सनेस पण वापरू शकतोय. हा, हा. आणि अजून एक प्लॅटफॉर्म येतोय मेटा ट्रेडर म्हणून, हा पण ओके. वापरू शकतोय आपण. पण तुम्ही बिगनर सगळे आता तोपर्यंत एक्सनेस वापरायचं. ओके. एक 5-6 महिने टाइम फ्रेम झाल्यानंतर मग मेटामध्ये शिफ्ट करायचं, ठीक आहे. ओके. आता अजून काय होतं मुस्लिम दादा? हे आपलं 90 सायकोलॉजी. सायकोलॉजी आणि टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस हे 3 होते.
हम्म. आता इम्रान दादा बघा, टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय, जे आपण इथं चार्ट मध्ये करतोय. इथं आपण जे पण अनालिसिस केलं हे मी कशा पद्धत केलोय, टेक्निकली केलोय. ओके. फंडामेंटली म्हणजे काय तुम्हाला काल क्लिअर झाले. हो. टेक्निकली तुम्ही आता शिकायला आलाय. हम्म. आणि सायकोलॉजी म्हणजे काय, तुमची मनस्थिती स्ट्रॉंग पाहिजे ट्रेडिंग मध्ये. ओके. का माहित आहे, हे टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस हे फक्त 10% असते तुमच्यासाठी. एक्सपिरियन्स येईल तसं, बाकी सगळा गेम कशाचा असतोय, सायकोलॉजीचा असतोय. ओके. का माहित आहे काय, हम्म. बायिंग आणि सेलिंग करायचे हे तुम्हाला माहित आहे, हम्म. पण लॉस आणि प्रॉफिट किती प्रमाणात सहन करायचा, हा. किती प्रमाणात आपण मार्केटमध्ये गुंतून राहायचं, हे सगळं बरोबर. आपल्या मनावरती असते. ठीक आहे, ठीक आहे. त्या गोष्टी आपण मार्केटमध्ये लक्ष द्यायचे आहेत. आता अजून काय शिकलो आपण पुस्तक दादा, रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट काय महत्वाचं आहे सांगा मला तुम्ही पहिला. रिस्क मॅनेजमेंट म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण लॉस किंवा प्रॉफिट किती घ्यायचा, किंवा आपण लॉस जास्तीत किती सहन करायचा, हे सगळं आपल्यावरती असते, होय सायकोलॉजीवर आपल्या. सायकोलॉजीवर असते. आता इम्रान दादा बघा, जर रिस्क मॅनेजमेंट जमलं नाही तुम्हाला, तर आपण हाय ते पण पैसे घालवून बसतोय मार्केटमध्ये बरोबर. आणि कर्ज काढून आपण ट्रेडिंग करतोय. हो. या गोष्टी होतात. हो. मी माझ्यासोबतच किती जण भेटल्यात, मी स्वतः या गोष्टी केलोय. बरोबर. कमीत कमी जेव्हा जोपर्यंत कधीपर्यंत माहिती का या गोष्टी होतात, हम्म. शिकल्यानंतर पण या गोष्टी व्हायला चालू होतात. कधी होतात, जेव्हा तुम्ही जास्त प्रॉफिट बघताय तेव्हा. बरोबर. मी स्वतः इकडून तिकडून पैसे घेऊन ट्रेडिंग केलोय, त्यामध्ये पण मी लॉस होतोय. का लॉस होतोय माहिती आहे काय, एक प्रेशर आपल्यावरती तयार होतंय की उधारी द्यायची आहे. ठीक आहे, या बरोबर. स्टेप मधून प्रत्येक ट्रेडर जातोय, तुम्ही पण जाऊ शकताय. त्यासाठी एका एक्सपर्ट कडून गायडन्स घ्यायचे, नाहीतर ओव्हर ट्रेडिंग म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आपली जपून ठेवायची. मी स्टार्टिंगला 9वी मध्ये रिस्क मॅनेजमेंट नाही काय नाही, हाय पैसे आले गुंतवायचे, प्रॉफिट आला बस, लॉस आला तर काय संबंधच नाही माझा, असं ट्रेडिंग करायचो मी. बरोबर. एक्सपिरियन्स येईल तसा तुम्हाला प्रत्येक गोष्टी येतात त्या. ठीक आहे, ठीक. अजून काय शिकलो बघा आपण मुस्लिम दादा. 90% गेम ऑन सायकोलॉजी. नाही तेच सांगितलं होतं ना, अजून काय होतं. रिस्क मॅनेजमेंट मध्ये यूज स्टॉप लॉस, यूज स्टॉप लॉस, लिव्हरेज, मॅनेजर लिव्हरेज वाईजली, अजून काय, डायव्हर्सिटी ट्रेड्स. हा डायव्हर्सिफाय ट्रेड्स. हो. अजून लिव्हरेज म्हणजे काय. हा, आता हे बघा तुम्ही रिपीट म्हणून बघा, हम्म. त्यांना सांगतो मी. आता इम्रान दादा, फॉरेक्स मार्केटचा एक बेनिफिट आहे एक, असं समजा तुमच्यासाठी. ओके. तुमच्याकडे 1 रुपया आहे हो. आणि मार्केट तुम्हाला 1 रुपयाच्या ऐवजी 10 रुपयाची वस्तू तुम्हाला देते, तुमच्याकडे 1 रुपया असून सुद्धा. बरोबर. म्हणजे मल्टिपल टाइम्स तरी किती द्याले तुम्हाला, 10 पटीने द्यायला लागले. हा तुम्हाला बेनिफिट आहे की नाही. बेनिफिट आहे ना. म्हणजे तुमच्या अकाउंटला 1 रुपया आहे, पण मार्केट 10 मार्केट रुपये. तुम्हाला 10 रुपये द्यायला लागले. बरोबर. घ्या तुम्ही 10 रुपयाचा स्टॉक, तुमच्याकडे 1 रुपया असू दे, काय प्रॉब्लेम नाही. पण आता एक बेसिक बघा, तुमच्याकडे 1 रुपया होता, हो. मार्केटने तुम्हाला 10 रुपये दिला, तुम्ही घेतला पण. हम्म. आणि जर त्या 10 रुपये मधले 50% मायनस आलं, तर तुमचा 1 रुपया राहणार आहे का सांगा मला पहिला. तिने दिलेले 5 रुपये राहणार असं वाटाले, पण आपलं कॅपिटल 1 रुपये होतं ते राहणार आहे काय. नाही. 50% मायनस आलं, त्यांचे स्वतःचे 5 रुपये मायनस झाले, मग आपलं 1 बरोबर. रुपयाचं टिकून राहू शकतोय. हे बघा, ब्रोकरने आपल्याला 10 रुपये दिलेले, बरोबर. त्याच्या 10 रुपयामध्ये आपला 1 रुपया होता. तो आपला 1 रुपया जायची वाट बघणार आहे की त्याचे 5 रुपये जायची वाट बघणार आहे. आपला 1 रुपया जायचे. आपला 1 रुपया जायची वाट बघणार आहे तो. बरोबर. मग त्यासाठी त्याने तुम्हाला जास्त पैशाची लालच दिली, आणि लालच म्हणजे माणसाचा स्वभाव, माणूस कायम बुडतोय. बरोबर. हा, आपण पण बुडलो आता यात. त्याने 10 रुपये दिलेल्यातले 50% मायनस आले, बरोबर. म्हटल्यानंतर तुमचा 1 रुपया राहिला का सांगा. आता नाही. अकाउंट आता झिरो झालं. बरोबर. तेच जर तुमच्याकडे 1 रुपया होता आणि जर तुम्ही 1 रुपयानं ट्रेडिंग केला असता, आणि त्यातलं 50% मायनस